जागा मिळाला नाही तर अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडू शकतात. 80 ते 85 जागाची त्यांची मागणी आहे, अशा बातम्या आता बाहेर येत आहेत. यांना कोणता सन्मान उरलेला आहे? 70,000 कोटीचा भ्रष्टाचार पंतप्रधान बोलले, देवेंद्र फडणवीस चक्की पिसायला लावाल म्हणला, तरी मंत्रिमंडळात यांना सन्मान कुठे उरलेला आहे? तेव्हा असा सन्मान बिन्मान काही नाही त्यांच्याकडे. जे देईल ते घ्या असं त्यांना राहावं लागेल. नाही दिलं तर त्यांना सरळ जावं लागेल आतमध्ये. त्यामुळं असं काही होणार नाही. जे देतील भारतीय जनता पार्टीचे लोक तुकडे टाकतील तेवढे त्यांना घ्यावं लागतील. हर्षवर्धन पाटील हे तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहेत. काल त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. नाही, आता किती दिवस थांबतील ते, हाही प्रश्न आहे ना. किती दिवस थांबतील हा प्रश्न निश्चित आहे, कित्येक लोकांचा आहे. भारतीय जनता पार्टीनं खोटे आश्वासनं देऊन त्यांना हे केलेलं आहे. आता मला असं वाटतं असे अनेक लोक, एकटे हर्षवर्धन पाटील नाही, अनेक लोकांनी याची सुरुवात केलेली ऑलरेडी, मागच्या काळात घडलेली, राष्ट्रवादीत असेल, शिवसेनेत असेल, असे बऱ्याच लोकांनी प्रवेश केलेला आहे. पुण्यात पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना समोर आलेली आहे. वडिलांसोबत फिरायला गेलेल्या एका 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेला आहे. हे पहा, सातत्यानं महाराष्ट्र आणि विशेषतः माता भगिनीवर अत्याचाराचं केंद्र बनू पाहत आहे. खरं ते लाजिरवाण आहे आपल्याला, कारण हा सावित्रीबाई फुलेंचा, जिजाऊचा, अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे. आणि या ठिकाणी महिलांवर अत्याचार ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी, किळसवाणी आहे. आणि त्यातल्या त्यात पुण्यासारख्या शहरामध्ये लागोपाठ काल परवा सुद्धा काहीतरी शाळेच्या बसमध्ये जो चालक आहे त्यांनीच विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा नव्हे, काही दिवस सातत्यानं तो करत आलेला आहे. आणि ही लागोपाठची घटना, कायदा सुव्यवस्थेचा धाक या महाराष्ट्रात राहिलेला नाही. बहिणींचं संरक्षण हे महाराष्ट्र करत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. मात्र निश्चित सगळ्या बहिणी या सरकारला धडा शिकवतील. आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे. रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे 1, 2 आणि 3 गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स, सर्व सोयी सुविधायुक्त, रोख खरेदीवर आकर्षक सूट. अधिक माहितीसाठी संपर्क करा